PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. दिल संभल जा जरा भाग 8. लेखिका प्राची सोळे. डॅडी, विराटही यायला हवा या फंक्शनला. ही मस्ट कम. आणि तुम्ही आमची एंगेजमेंट अनाऊन्स करणार आहात. दॅट्स फायनल. शनाया निर्वाणीचं म्हणाली व ताड ताड पावलं टाकत तिथून निघून गेली. इंद्रजित व सुलेखा एकमेकांकडे बघू लागले. कथा पुढे सुरू. विराट फ्रेश झाला. गोपाळ याला अजून अर्धा पाऊण तास होता. आपल्या बेडवर पहुडल्या त्यांनी खिडकीबाहेर पाहिलं. पावसाची रिमझिम सुरूच होती. त्याच्या मनातून सीमा जात नव्हती. सुंदर डोळ्यांची, करारी पण तितकीच मधाळ. सीमा. त्याने स्वतःशीच तिचं नाव उच्चारलं आणि एक हलकं हसू त्याच्या ओठांवर आलं. सगळे टिफिन भरून झाले. सीमा गॅलरीत उभी राहून गोपाळची वाट पाहत होती. पावसाच्या थेंबांचा सुगंध मातीतून दरवळत होता. तिने तो सुगंध फुफ्फुसात भरून घेतला. आईने मगाशी म्हटलेलं वाक्य तिच्या मनात घर करून बसलं. परका असूनही त्याने तुला घरी सोडलं. सीमाला आठवलं, कारमध्ये असताना विराट किती सहजपणे बोलत होता. त्याचा आत्मविश्वास आणि आवाजातील सभ्यता तिला कुठेतरी भावली होती. काय गं, काय विचार करतेस? कुसुमने पाठीमागून येत विचारले. काही नाही गाई, उद्याच्या टिफिनचा मेनू काय तेच ठरत होते. सीमाने सावरून घेत म्हटलं. उद्या त्या विराट साहेबांना काहीतरी खास पाठवूया. त्यांना आपलं जेवण आवडलंय ना. मग उद्या पुरणपोळीचा बेत करूया का? कुसुमने विचारले. सीमाला एकदम विराटचा चेहरा आठवला. आई, एवढं नको काही करायला. उगाच आपण भाव देतोय असे वाटायचे. मुळात त्यांना गोड आवडतं का ते कुठे माहिती आहे? सीमाने शंका उपस्थित केली. पण मनात मात्र त्याला काहीतरी चांगलं खाऊ घालायची इच्छा जागी झाली होती. बरं, राहू दे, कुसुम बोलली व समोरून गोपाळची हाक आली. गोपाळ गेट उघडून आत आला. त्याने रेनकोट घातला होता. मावशी, ऑल रेडी? त्याने विचारलं. हो, टिफिन तयार आहेत, ये आत, सीमा बोलली. गोपाळ ओट्यावर आला. कुसुमने बाहेरून प्लास्टिक लावलेली पिशवी त्याच्या हातात दिली. गोप्या, पाऊस आहे म्हणून प्लास्टिकची पिशवी लावले. तू देताना नीट दे, कडी आहे, सांडवू नकोस हं, सीमा बोलली. ताई, डोंट वरी, मी व्यवस्थित नेईन. आता निघतो. पिशवी हातात घेऊन गोपाळ निघाला. सगळे टिफिन देऊन गोपाळने विराटच्या बंगल्याची बेल वाजवली. 2 मिनिटांनी दार उघडले. विराटने गोपाळला पाहिलं. अरे चॅप, भिजलास की? ये आत ये, विराटने त्याच्याकडचा डबा घेत म्हटले. नको दादा, पुन्हा येईन. घरी जाऊन अभ्यास करायचा आहे. पाऊस पण आहे, तो म्हणाला. अरे जाशील रे, 2 मिनिटं यात. विराटने त्याला बळेच आत घेतले. बस तू, तुझ्यासाठी चॉकलेट आणतो, असं बोलून विराट आत गायब झाला. अबब, इतका मोठा बंगला. विराट दादा खूपच श्रीमंत आहे. गोपाळची इवलीशी नजर साऱ्या बंगल्याभर फिरत होती. घे, विराटने चॉकलेटचा मोठा बॉक्स त्याला देत म्हटले. दादा, तू खूप चांगला आहेस म्हणून हे देतोस. पण सीमाताई म्हणते, कोणाही चांगल्या व्यक्तीचा गैरफायदा घेऊ नये. जेवढं हवं तेवढंच घ्यावं. दादा, माझे बाबा आजारी असतात, ते चॉकलेट खाणार नाहीत. आईला 1-2 पुरे आणि मलाही. तू त्यातले थोडेच काढून मला हातावर दे, गोपाळ बोलला आणि विराटच्या पोटात कालवलं. एवढासा आहे, पण किती समंजस आहे. सीमाचा खूपच प्रभाव आहे याच्यावर. त्याने मनातच त्याला दाद दिली. गोपाळ, तुझ्या सीमाताईने हे नाही सांगितलं का की प्रेमाने दिलेल्या वस्तूला नाही म्हणू नये? तू मला दादा म्हणतोस, मग माझ्या लहान भावाला मी काहीही दिले तरी चालेल, हो की नाही? विराटने त्याला समजावले. गोपाळ काही बोलला नाही. एक वार त्या बॉक्सकडे पाहिलं. घे बाळा, तुझ्यासाठीच आहे, एन्जॉय कर, विराट हसून म्हणाला. गोपाळ लगेच त्याला नमस्कार करायला खाली वाकला. पण विराटने त्याच्या खांद्यांना धरले व त्याला मिठीत घेतले, जणू त्याचा लहान भाऊच. खूप खुश होत गोपाळने त्याचा निरोप घेतला. नकळत गालावर उघडलेला अश्रू विराटने पुसून टाकला. मुंबई.
शनाया आपल्या रूममध्ये जाऊन रागाने आरशासमोर उभी राहिली. एकदा स्वतःकडे पाहिलं. रूप सुंदरी, तरी विराट मला इग्नोर करतो. रागाने तिने फोन उचलला आणि विराटचा नंबर डायल केला. फोन रिंग होत होता, पण विराटने उचलला नाही. तिने सलग 5-6 वेळा त्याला फोन केला. अखेर विराटने फोन उचलला. हॅलो शनाया, एवढ्या रात्री काय झालं? विराटचा आवाज शांत पण कडवट होता. विराट, तू माझा फोन का इग्नोर करतोयस? तुला माहीत आहे ना, परवा माझा बर्थडे आहे. डॅडींनी घरी मोठी पार्टी अरेंज केली आहे. तुला यावंच लागेल, शनाया अधिकारवाणीने बोलली. शनाया, मी कामासाठी पुण्यात आहे. प्रोजेक्टचं काम अजून संपलेलं नाही. मी प्रयत्न करेन, पण प्रॉमिस नाही देऊ शकत, विराटने स्पष्ट सांगितलं. नो प्रयत्न विराट. मला तू इथे हवा आहेस म्हणजे हवा आहेस, आणि डॅडींनी काहीतरी स्पेशल अनाउन्समेंट करायचं ठरवलं आहे. सो डोंट यू डेअर मिस इट. शनायाने आवाजात आवाज चढवला व फोन आपटलाच. विराटने फोन बाजूला ठेवला. त्याला शनायाचा भयंकर राग आला. कोण समजते ही स्वतःला? माझ्यावर अधिकार गाजवते? नॉनसेन्स. त्या स्थिरमिरीत त्याने मुंबईला घरी कॉल लावला. हॅलो विराट, प्रकाश कर्णिक बोलले. बाबा, आता त्या शनायाचा कॉल आला होता. परवा तिचा बर्थडे आहे आणि मला ऑर्डर सोडत होती, यायलाच हवे म्हणून. काय आहे हे बाबा? तुम्ही इंद्रजित अंकलशी बोलला नाहीत का? मला त्या मुलीमध्ये जराही इंटरेस्ट नाही आहे. अशी कशी ती मला ऑर्डर देऊ शकते? विराटचा राग प्रत्येक शब्दाकडे येत होता. विराट, काम डाऊन बेटा. थोड्या वेळापूर्वी आम्हाला इंद्रजित प्रधानांचा कॉल आला होता पार्टीचं इन्व्हिटेशन देण्यासाठी. व्हॉट? हो, यायला जावं असं ते म्हणाले. त्यांनी तुलाही स्पेशल सांगितले आहे यायला. तू आलेस की शनाया रादर त्यांच्या सगळ्या फॅमिलीला आनंद होईल असे म्हणाले. विराट, तो तर पुण्याला गेला आहेस ना, तू पार्टीसाठी फक्त ये आणि परत जा. बाबा, इंद्रजित अंकल कुठली तरी अनाऊन्समेंट करणार आहेत असं म्हणाले ती. बाबा, आय एम टेलिंग यू, पार्टीत जर त्यांनी काही भलतं सलतं सांगितले तर मी ऐकून घेणार नाही आहे. विराट रागातच होता. विराट, मला समजते, पण तुलाही माहिती आहे आपल्या कंपनीचे 40% शेअर होल्डर आहेत ते. मग त्यांना रिटर्न करू त्यांचे पैसे परत, प्रॉफिटसह, विराट म्हणाला. हे लगेच शक्य नाही बेटा. आपल्या कंपनीचं प्रॉफिट वाढतंय म्हणजे त्यांचाही नफा वाढतोय. अजून आपल्याकडे 60% शेअर आहे. भीती याची आहे की इंद्रजितने 50% करायला नको, आणि हे तो तेव्हाच करेल जेव्हा शनाया दुखावली जाईल. आपण मार्ग काढू यातून, पण थोडा वेळ हवा आहे. तुझं कुठलंही चुकीचं पाऊल आपल्याला संकटात टाकू शकतो. आय नो, चूक माझीच आहे. इंद्रजितला एवढे शेअर्स द्यायला नको हवे होते. आपल्या लीगल डिपार्टमेंटनी मला सावध केलं होतं, पण चांगला पैसा इन्व्हेस्ट होतोय म्हणून दुर्लक्ष केले. बाबा, तुम्ही दुःखी होऊ नका. ठीक आहे, येईन मी, पण लगेच तिथून निघे नाही. कौशिक यांची मोठी ऑर्डर कंप्लीट करायची आहे. इथूनच कंप्लीट करून घेईन. विराट कसं तरी बोलला. येस बेटा, ॲज यू विश, पण पार्टी जरा सांभाळून घ्या, प्रकाश पडेल आवाजात म्हणाले. डोंट वरी बाबा, आय विल. आईला सांगा मी विचारले म्हणून. भेटू परवा. गुड नाईट, बोलून विराटने कॉल कट केला. मोबाईल बेडवर टाकला. त्याला स्वतःचाच राग येत होता. सगळं काही असूनही त्याला शनायापासून पळावं लागत होतं. शनाया, तुझी मनमानी मी चालू देणार नाही. हा विराट इतका स्वस्त नाही की पैशाच्या जोरावर तू खरेदी करू शकशील. इट्स मी, विराट कर्णिक. माइंड इट. तो बंगल्याच्या बाहेर आला. हवेत कमालीचा गारवा होता. पाऊस पूर्ण थांबला होता. शरीराला वारा सुखावत होता. आभाळ काळकुट्ट होतं, पण अगणित तारका चमचम करत होत्या. काही वेळ सर्व काही विसरून विराट त्या विराटमय अवकाशात हरवून गेला. डोळ्यांवर प्रचंड झोप आणि कथा वाचते. जरा आवाजात जडपणा असेल तर समजून घ्या. क्रमश कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित. कथेला लाईक करा, हाईप करा. मनपूर्वक धन्यवाद.